नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुनला मैनावतीचे केस सुद्धा सापडलेले असतात. आता तो रूममध्ये येऊन स्वतःशीच म्हणतो, येस सायली आणि मैनावती दोघी सॅम्पल मला सापडले, आता झालं माझं काम. आणि मग ते सॅम्पल ते एका छोट्याशा बॅगमध्ये ठेवतो आणि ते दोन्हीही सॅम्पल हातात धरून तो आता पुन्हा म्हणतो, मला मनापासून वाटते की लोखंडे कपल्स हे सायलीचे आई बाबा नाहीयेत. त्यांना इथे आणून मी खूप मोठी चूक केली, पण मला जे वाटत ते एकदा प्रूफ होऊ दे, मग मी माझी चूक सुधारणार. मग आता तो लगेचच चैतन्याला फोन करतो आणि त्याला म्हणतो, चैतन्य, मी तुला DNA टेस्ट अरेंज करायला सांगितली होती, ती लवकरात लवकर आजच्या आज कर. माझ्याकडे दोन्ही सॅम्पल आलेले आहेत, मी तुला ते सॅम्पल देतो, तू लगेचच आजची टेस्ट अरेंज कर आणि मला रिपोर्ट आजच्या आज पाहिजे. त्यामुळे तू ये आणि सॅम्पल कलेक्ट कर. आणि मग पुन्हा एकदा दोन्ही सॅम्पल हातात धरतो आणि म्हणतो, आता लागेल ख्या खोट्याचा निकाल. तर आता इकडे सगळे खाली हॉलमध्ये गप्पा मारत बसलेले असतात आणि सगळ्यांच्या छान गप्पा रंगलेल्या असताना अचानक तिघी जण येतात आणि जोरात आवाज देतात, ए बबले या. आवाजाने दचकून सगळेच जण आता दरवाजाकडे पाहायला लागतात. प्रिया तर एकदम घाबरतेच. तिघींचेही वागणं बोलणं पाहून सगळेच जण आता त्यांच्याकडे पाहतच राहतात. तेवढ्यातच आता पूर्णाजी विचारतात, कोण आहे त्या तिघी. मग आता कल्पना त्या तिघींनाच विचारते, कोण आहे तुम्ही. लगेच मैनावती उठून उभी राहते, म्हणते, ताई, या माझ्या तीनही लेकी आहेत. आणि त्यांची ओळख करून देत म्हणते, टीना, मीना आणि रीना. आता या तिघींना पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावरती चांगलाच मोठा प्रश्नचिन्ह असतो. तेवढ्यातच आता ती टीना विचारते, पण आमची बबली कुठे आहे. त्यावर लगेच मीना म्हणते, ती बघा. आणि असं म्हणून त्यात सगळ्याजणी प्रियाकडे बोट दाखवतात आणि तिघीच्या तिघी धावत प्रियाकडे जातात. आता प्रिया घाबरूनच उठून उभी राहते आणि नाही नाही म्हणत असते, पण या तिघी जणी जातात आणि डायरेक्ट तिच्या भोवती गलका करतात. आता सगळ्यांनाच आश्चर्य वाटायला लागतं. अश्विनला सुद्धा राग येतो. मैनावती आणि सदाशिव त्या तिघींना थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्या तिघी जणी प्रियाला चांगल्याच घट्ट धरून असतात. आता ती टीना म्हणते, काय बबले, अशी कशी हरवलीस तू. अस्मिताला मात्र प्रियाची हालत बघून खूप हसायला येत असं. त्यावरती आता रीना म्हणते, चांगली पैसेवाल्या घरात पडलीस तू. यांच हे वागण बघून आता सायलीला सुद्धा कसं तरी होत असते. आता त्यातली ती टीना म्हणते, अग तुला माहिती आहे चांगली पैसेवाली झालीस तू आमच्याकडे, पण ना एवन कस्टमर येतात हिने. असं म्हटल्यावरती कल्पनाला पण अगदीच विचित्र वाटतं. सदाशिवा आणि मैनावती तर कपाळावर हातच मारून घेतात. आता ती टीना म्हणते, एवन कस्टमर येतात, पण ते पण एवढे पैसेवाले नसतात. तू तो एकदम नशीबवाली निकली रे. मग आता प्रिया मनातच विचार करते, या माझ्या बहिणी आहेत, कसल्या चीप आहे. आता हे सगळं मला सायली वरतीच ढकलावं लागणार. मग आता लगेचच अश्विन पुढे येतो आणि म्हणतो, एक मिनिट, तुमच्याना काहीतरी गैरसमज होतोय. आता पुन्हा सगळेच बोलण्याचा प्रयत्न करत असतात, पण त्या बहिणी काही ऐकून घ्यायला तयार नसतात. लगेच त्यातली मीना म्हणते, अहो गैरसमज कसला, ही आमची गुणाची धाकटी बहीण आहे. आणि मग पुन्हा प्रियाच्या गालावरून हात फिरवत म्हणते, अग तुला माहिती आहे सोनाली, ताईला ना तुझी खूप आठवण येते. ती एकदा का पनवेलमध्ये आली ना की तुला भेटायला येईल. हा बबले. मग मात्र आता प्रियाचा बांध तुटतो. ती एकदम जोरात किंचाळते आणि म्हणते, एक मिनिट लांब रा माझ्यापासून. आणि त्यांना ओरडूनच म्हणले, मी तुमची लहान बहीण नाहीये. आणि मग सायलीकडे बोट दाखवते आणि म्हणते, ती सायली उभी आहे ना, ती तुमची लहान बहीण आहे, तिकडे जा. आता त्या तिघेही जणी सायलीकडे एकदम आश्चर्याने पाहतात. मग आता त्यावरती सदाशिव पण म्हणतो, अग पोरींनो, केव्हापासून खाणाखुणा करतोय तुम्हाला, तुमचं लक्षच नाही. केव्हापासून सांगतोय, ही आहे तुमची बहीण. आता सदाशिवने असं म्हटल्यावरती पुन्हा त्या तिघी जणी धावत सायलीकडे जातात, पुन्हा ओरडतात, बबली. आणि मग तिला तिघीच्या तिघी धरून थोडसं हॉलमध्ये
ये समोर घेऊन येतात आणि पुन्हा अग किती छान आहेस. आणि मग एकजण तिच मंगळसूत्र पाहत असते, एक तिचे कानातले पाहत असते, एक तिची साडी पाहत असते. सायली तर फार आता अवघडून गेलेली असते. तिला तर काय करावं काही सुचत नसतं. घरातले सगळेच आता या तिघींच्या वागण्याने कंटाळलेले असतात. अर्जुन तर आता सायलीला बघून थोडंसं सहन कर म्हणून तिला हातानेच खुणवत असतो. सायली पार अवघडून जाते. आता मात्र शेवटी मैनावती जोरात ओरडते आणि म्हणते, अग चूप काय चाललंय तुमचं तिघींच सारखं आपलं बबले बबले बबले. सायली म्हणायचं तिला आता. सायली नाव आहे तिचं. बबली बबली काही म्हणायचं नाही. त्यावरती आता टीना म्हणते, हा जैसा देश वैसा भेस. आता इथे सुभेदारांच्या घरात आमच्यासारखी पिंकी बबलू मोमू अशी नाव थोडी चालणार. आणि पुन्हा त्या तिघी जणी सुरू होतात. पुन्हा त्या सायलीचे नेकलेस कानातले साडी वगैरे बघायला लागतात. फार तिला अगदी इकडे तिकडे हात लावून आणि चौकशा करून भंडावून सोडतात. आता अस्मिता आणि प्रतापला मात्र हसायला येत असतं, पण कल्पना आणि पूर्णा आजीला मात्र बिलकुल आवडत नसतं. अखेर मग सायली म्हणते, आई बाबा भेटले ना तेव्हापासून मी तुमच्या तिघींची त्यांच्याकडे चौकशी करत होते. तर इकडे अश्विन रागानेच रूममध्ये निघून जातो. प्रियाच बरोबर लक्ष अश्विनकडे जातं. आता सायली पुढे त्या तिघींना म्हणते, कसं आहे ना मला लहानपणीच काहीच आठवत नाहीये, पण तुम्हाला मी आठवत असेल ना तेव्हा. आता लगेचच टीना म्हणते, हो आठवतेस तर भारी चंट होतीस तू तेव्हा. आता लगेचच अर्जुन म्हणतो, हो तुमचे आई बाबा पण हेच म्हणत होते, पण आमच्या काही याच्यावरती विश्वास बसत नाहीये त्यावरती. त्या तिघी जणी नुसत्याच हसतात. मग आता सायली अर्जुनची ओळख करून देत म्हणते, हे माझे मिस्टर अर्जुन सुभेदार मोठे वकील आहेत. हे आता लगेचच या तिघी जणी अर्जुनला नमस्कार करतात. तेव्हा मग आता लगेचच पूर्णाजी म्हणतात, अग सायली त्यांना बसायला तरी सांग. मग आता सायली म्हणते, या ना बसा बसा. त्या तिघी जणी एकदम धावत जातात आणि सोफ्यावरती मैनावती सदाशिवला पार ढकलून तिघी जणी तिकडे बसतात. पार बसताना सदाशिव आणि मैनावतीला एकदम चेंगूनच टाकतात. आता मात्र मैनावती चिडते आणि दोघींच्या पायावर फटके देत म्हणते, काय चाललंय तुमचं जरा नीट बसाना. हा सगळा प्रकार पाहून सगळ्या सुभेदारांना आता चांगलाच धक्का बस असतो. तेवढ्यातच आता विमल विचारते, मी तुमच्यासाठी चहा आणू. त्यावरती लगेचच मीना म्हणते, हा काय माझा चायचा टाईम नाही, पण चालेल अर्जुन. तर तिच्याकडे पाहतच राहतो. मैनावती पुन्हा एकदा कपाळावर हात मारून घेते. मग आता रीना सुद्धा म्हणते, थोडा आलं आणि वेलची पण घाला. तर सदाशिव त्या तिघींना म्हणतो, खायच का. आता मैनावती सदाशिवच्या हातावर फटका मारते आणि म्हणते, गप बसाव तुम्ही. तेव्हा आता त्यातली जी टीना असते ती अर्जुनला विचारते, जिजू हा सगळा माल तुम्ही वकिली करता करता मिळवला. आणि असं म्हणून संपूर्ण घराकडे बोट दाखवते. आता माल म्हटल्यावरती अर्जुनला काहीच कळत नाही. त्याच्या कपाळावरती आठ्यात येतात. तो आता तिच्याकडे नुसताच पाहत राहतो. आता ती पुढे म्हणते, बर मला एक सांग, तुझ्या एका केसची बिदागी किती असते. आता बिदागी म्हटल्यावरती अर्जुन आणखीनच प्रश्नात पडतो. तो परत विचारतो, बिदागी. मग आता तो सायलीला विचारतो, बिदागी म्हणजे काय. आता सायली सुद्धा विषय बदलत म्हणते, मी तुमच्या तिघींची ना यांच्या सगळ्यांशी ओळख करून देते. हा आणि मग ती सगळ्यात पहिल्यांदा अस्मिताची ओळख करून देते आणि म्हणते, या अस्मिता ताई. तेव्हा आता लगेचच अस्मिता म्हणते, मी अस्मिता म्हणजे मी तिची ननंद आहे. ननंद म्हटल्यावरती लगेचच ती रीना म्हणते, ननंद तू अजून इथेच असते म्हणजे लग्न विग्न नाही झालं. तेव्हा आता सगळेच रागाने पाहायला लागतात. आता लगे मैनावती त्या रीनाच्या फटका ओढते आणि तिला डोळ्यानेच गप्प रहा असं सांगते. आता सायली पुन्हा विषय बदलत म्हणते, या माझ्या आई आणि हे माझे बाबा. आणि मग अन्नपूर्णा आजींची ओळख करून देत म्हणते, या आजी सासूबाई पूर्ण आजी. मग आता मैनावती लगेचच तिघींना खाणाकणा करत सांगते, पाया पडा. लगेच तिघी उठतात
आणि अन्नपूर्णा आजींच्या पाया पडतात. ती टीना तर असते, ती लांबूनच नुसती अन्नपूर्णा आजींच्या गुडघ्याला हात लावते. यांची पाया पडण्याची पद्धत बघून सुद्धा आता सायलीला अवघडल्यासारखंच होतं. मैनावतीला आणि सदाशिवला तर काय बोलायचं काही सुचत नसतं. आता तेवढ्यातच ती टीना परत म्हणते, हे सगळं चकली चिवडा, हा सगळा चकणा इथे का ठेवलाय? आता चकणा म्हटल्यावरती अर्जुन, साहिली, अस्मिता, कल्पना सगळेच एकदम चरकतात. प्रताप लगेच विचारतो चकणा आणि पुन्हा म्हणतो, अहो फराळ आहे तो. त्यावरती ती टीना म्हणते, तुम्ही जे बोलाल ते. अस्मिता तर गपचूप हसायलाच लागते. मग आता कल्पना विमलला आवाज देते आणि म्हणते, विमल यांच्यासाठी फराळ घेऊन ये ना इकडे. ही प्रिया इथे बसून त्या तिघींकडे पाहत असते आणि तिच्या पार चेहरा उतरलेला असतो. तिला सारखं किस्तर वाटत असते की या तिघी या बहिणी आहेत. आता विमल फराळ आणून देते. कल्पना तो ट्रे समोर धरणार तितक्यातच या तिघी जणी पटापट प्लेट काढून घेतात. सायली आणि अर्जुन सुद्धा आता गडबडूनच जातात. त्यावरती आता ही टीना पुन्हा कल्पनाला विचारते, ही जी तुकडा चकली आहे त्याच्याबरोबर मला थोडासा शेजवान सॉस मिळेल का? आता सगळेच तिच्याकडे आश्चर्याने पाहायला लागतात. ती सुद्धा सगळ्यांकडे पाहते आणि लगेच म्हणते, त्यात एवढं काय झालं, मी फक्त शेजवान सॉस मागितलाय. त्यावरती मग आता विमल म्हणते, बर ठीक आहे, मी देते आणून. मग या तिघेही जणी फराळ एकदम बकाबका कोंबायला लागतात. एकदम अशा पद्धतीने खात असतात जसं काय त्यांना कधी फराळच मिळाला नाही. आता हे सगळं बघून प्रियाला उलटी सारखं होत, म्हणून ते तिकडून जाणार तेवढ्यात सायली तिला आवाज देते आणि म्हणते, प्रतिमा आत्या, अहो तपकात गोडाचा आहे. तेव्हा प्रतिमा नकळतच बोलते, अग हो, पण मी प्रतापसाठी ना मलई बर्फी बनवली. सगळेच आता प्रतिमाकडे एकदम आश्चर्याने पाहायला लागतात. सगळ्यांनाच खूप आनंद होतो. आता प्रतिमा पुढे म्हणते, त्याला भाऊबीजेच्या दिवशी तीच लागते. अग प्रतिमाला आता जुन्या गोष्टी आठवतात. हे पाहून घरातल्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येत सगळेच खुश होतात. फक्त प्रिया एकटीच जामच घाबरते. प्रतापच्या डोळ्यात तर आनंदाश्रू येतात. आता सगळे प्रतिमाकडे एकटक पाहत असतात. प्रतिमा रविराजला म्हणते, अहो जरा तो डब्बा देता. रविराज सुद्धा प्रतिमाकडे आश्चर्याने पाहत असतो. एकदम भानावर येत तो तिला म्हणतो, हो देतो. असं म्हणून तो आता तिच्याकडे डबा देतो. मग आता प्रतिमा त्याच्यातून मलई बर्फी काढते आणि प्रतापच्या समोर धरत म्हणते, घे. प्रताप मात्र इतका भावनिक झालेला असतो की तो प्रतिमाकडे नुसता पाहतच राहतो. आता प्रतिमाला तर कळतच नाही की प्रताप असा का पाहतो, म्हणून ती इकडे तिकडे पाहायला लागते. तर घरातला प्रत्येक जण आता प्रतिमाकडे आश्चर्यानेच पाहत असतो. आता या सगळ्यांचे असे चेहरे बघून प्रतिमा विचारते, काय झालं, तुम्ही सगळे असे का पाहताय माझ्याकडे? तेव्हा मग आता लगेचच प्रताप म्हणतो, अगं प्रतिमा, तुला आठवतं का तू दरवर्षी अशीच मला स्वतः केलेली मलई बर्फी भरवायचीस? तेव्हा आता प्रतिमा अगदी सहजच बोलून जाते, हो आठवते ना, आणि म्हणून तर करून आणली ना मी. तेव्हा मात्र आता सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू खुलत प्रियाला मात्र खूप टेन्शन येतं. आता अन्नपूर्णा आजींच्या डोळ्यात पाणी येतं. रविराज म्हणतो, अग प्रतिमा, तुला कळते का? अग एक जुनी गोष्ट आता पुन्हा आठवली तुला आज, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यात तुला विशेष असं काहीच वाटत नाहीये. आता हे ऐकल्यावरती प्रतिमाला सुद्धा आनंद होतो. ती आता पुन्हा एकदा सगळ्यांकडे पाहते. सगळेच खूप खुश असतात. प्रियाला मात्र चांगलाच घाम फुटतो. वरती लगेचच पूर्णाजी हात जोडतात आणि देवाचे आभार मानत म्हणतात, देवी आई, प्रतिमाला पूर्वीच सगळं आठवू दे. तेव्हा आता रविराज सुद्धा इमोशनल होत म्हणतो, आठवेल पूर्णाई, नक्की आठवेल. मी तुम्हाला म्हणालो होतो ना की प्रतिमामध्ये खूप प्रगती होते म्हणून, आणि मला खात्री आहे तिची सगळी स्मृती लवकरात लवकर परत येईल. सगळेच आता खूप आनंदी होतात. प्रतिमा आता स्वतःच्या हाताने प्रतापला मलई बर्फी भरवते, तर प्रियाला मात्र चांगला घाम फुटलेला असतो. ती आता मनातच विचार करते, हिला इतकं जून आठवतं. आता हिला हिच्या मुलीबद्दल सगळं आठवलं तर इकडे या सायलीच्या बहिणी ती टीना म्हणते,
अरे मला वाटलं होतं या बड्या लोकांच्या भाऊबीज पण बड्या असतील, पण इथे काय, या तर साध्या बरखीवर पण इमोशनल होतात, आणि हे लोक डोक्यावर पडले बिडत का असं म्हणून आता तिघी जणी हसायला लागतात. तेव्हा आता लगेचच कल्पना म्हणते, अरे अर्जुन आता तू जाऊन बस, नाहीतर ओवाळणी मिळेपर्यंत अस्मिताचा श्वास अडकून राहील. घरातले सगळेच आता जोर जोरात हसायला लागतात. मग आता अर्जुन सुद्धा पाटावर जाऊन बसतो. अस्मिता त्याला ओवाळायला सुरुवात करते. आता ओवाळून झाल्यावरती अश्विन स्वीट खाण्यासाठी तोंड उघडतो. अस्मिता त्याच्या तोंडाजवळ स्वीट नेते आणि त्याला म्हणते, आधी गिफ्ट. अर्जुन म्हणतो, नाही, आधी पेढा. अस्मिता म्हणते, नाही, आधी गिफ्ट. आता दोघेही सारख्या आधी पेढा आधी गिफ्ट म्हणून जोर जोरात भांडायला लागतात. आता घरातले सगळेच हसत असतात. त्यावरती अन्नपूर्णा आजी म्हणतात, ए बास, आता पुरे करा, पुरे झाला पोरकटपणा. आणि अस्मिताला ओरडत म्हणतात, अर्जुनला पेढा भरव. आता अस्मिताचा नाईलाज होतो. अर्जुन लगेच तिला वेडवान दाखवतो. आता अस्मिता अर्जुनला पेढा भरवते. अर्जुन आता मुद्दा म्हणूनच पेढा खातो आणि म्हणतो, वा छान आहे, थँक यू, आणि असं म्हणून पाटावरून उठायला जातो. अस्मिता लगेच ओर अटेंड मध्ये आणि हात पुढे करते आणि त्याच्याकडून गिफ्ट मागत असते. आता अर्जुन तिच्या हातात गिफ्ट ठेवतो आणि म्हणतो, लिमिटेड एडिशन स्मार्ट वॉच, आत्ताच दिवाळीत लॉन्च झाले. आता असं म्हटल्यावरती लगेचच या टीना, मीना आणि रीनाचे डोळे पांढरे पडतात. अस्मिता तर भलतीच खुश होते आणि लगेच म्हणते, थँक यू, तू जगातला बेस्ट भाऊ आहेस. हे वाक्य अस्मिताच्या तोंडून ऐकल्यावरती अश्विनचा चेहरा लगेच पडतो. त्याला खूप वाईट वाटतं. आताही अस्मिता अगदी घाईघाईने गिफ्ट उघडायला जाते. तेव्हा कल्पना तिला थांबवते आणि म्हणते, अग अस्मिता, गिफ्ट नंतर उघड, सगळ्यात आधी तू अश्विनला ओवाळून घे. अस्मिता बिचारी आता तिथे येते आणि अश्विनला आवाज देते, म्हणते, अश्विन ये बस. अश्विनला वाकड्यात शिरायचं असत. लगेच म्हणतो, कशाला, जगातल्या बेस्ट भावाला ओळलस ना तू. मग आता मला ओवाळायची काहीच गरज नाही. आता घरातल्या कोणालाच अश्विनच हे वागणं काही पटत नसतं. तेव्हा मग आता लगेचच प्रताप म्हणतो, अरे अश्विन सणासुदीला सुद्धा कडवटपणा आणायलाच हवा का. तेव्हा आता अश्विन उलट उत्तर देत म्हणतो, कडवटपणा मी आणत नाहीये डॅड. तुम्ही सगळे माझ्याशी, माझ्या बायकोशी ज्या पद्धतीने वागताय ना, त्यामुळे हे सगळं आपोआपच होतेय. मी फक्त ॲक्शनला रिएक्शन देतोय. आणि तसंही एवढं सगळं झाल्यावरती या ओवाळणीला काय अर्थ आहे. आणि मग लगेचच तिकडून उठून झाला निघतो. तेव्हा आता पूर्णाजी त्याला आवाज देतात आणि म्हणतात, अश्विन माणसांच्या नाही, निदान सणाचा तरी मान राख, ओवाळून घ्या अस्मिताकडून. मग आता पूर्णाजीनीच असं सांगितल्यावरती अश्विनचा नाईलाज होतो. तो आपला जीवाच्यावर येऊन पाटावर बसतो. बिचारी अस्मिता त्याला ओवाळायला सुरुवात करते, पण अश्विनच्या चेहऱ्यावर मात्र बिलकुल हसू नसत. तो तर एकदम तोंड पाडून बसलेला असतो. घरातले सगळेच आता अश्विनच्या वागण्याने दुखावलेले असतात. आताही अस्मिता ओवाळल्यानंतर त्याला पेढा भर व्हायला जाते, तर तो पटकन तोंड मागे घेतो आणि हातानेच तिच्या हातातला पेढा तोडून घेतो. आता हे पाहिल्यावर मात्र अस्मिता आणि अर्जुन दोघांनाही खूप वाईट वाटत. तितक्यात आता सायली औक्षणाचा ताट घेण्यासाठी पुढे येते. आता ती आल्यावरती अश्विन पटकन ओवाळणी अस्मिताच्या ताटात ठेवतो आणि तडक पाटावरून उठतो आणि रूममध्ये निघून जातो. आता मात्र सगळे आश्चर्याने पाहतच राहतात. प्रियाला मात्र खूप आनंद होतो. सायलीला आठवतं की रक्षाबंधनच्या दिवशी अश्विन स्वतःहून सायलीला म्हटलेला असतो की तू मला भाऊ म्हणून राखी बांध आणि मी तुला प्रॉमिस करतो की मी नेहमी तुझं रक्षण करेन आणि यापुढे तू दरवर्षी मला राखी बांधायचीस. हे सगळं आठवून आता सायलीला खूपच वाईट वाटायला लागतं. अस्मिता तिला शांत करते, पण प्रियाला मात्र अश्विनने सायली कडन ओवाळून नाही घेतलं म्हणून भलताच आनंद होत असतो. तर मित्रांनो, आता पुढील भागामध्ये अर्जुन DNA रिपोर्टची आणि चैतन्याची खूप अगदी आतुरतेने वाट पाहत असतो आणि स्वतःशीच विचार करत असतो, अरे यार, हा अजून कसा नाही आला. आता तितक्यातच चैतन्य तिकडे येतो
आणि येताना रिपोर्ट्स घेऊन येतो. अर्जुन अगदीच लगबगीने ते रिपोर्ट्स खोलून पाहतो आणि त्या रिपोर्ट्सकडे पाहताना अर्जुन एकदमच आश्चर्यचकित होतो. त्यावरती चैतन्य अर्जुनला विचारतो, अर्जुन नक्की काय आल? त्या रिपोर्ट्समध्ये अर्जुन आता काहीच बोलत नाही. तर इकडे आता अर्जुन रात्री सायलीला म्हणतो, सायली मला ना जरा तुझ्याशी महत्वाचं बोलायचं. सायली विचारते, कशाबद्दल? त्यावरती अर्जुन तिला म्हणतो, समजा एखादी गोष्ट तुला खूप जवळची वाटत असेल, पण ती जर गोष्ट तुझ्यापासून दूर गेली तर तू ती गोष्ट कशी हँडल करशील? तेव्हा आता अर्जुनच्या या प्रश्नावरती सायली बरोबर अर्जुनला पकडते आणि म्हणते, मला वाटलं की तुम्हाला एखाद्या केसबद्दल माझ्याशी बोलायचं असेल, पण तुम्ही जे बोलताय ते केसबद्दल नाहीये ना? सायलीच्या या प्रश्नावरती आता अर्जुन एकदमच शांत होतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.